स्टेनलेस स्टीलचे हे बस स्टॉप हे केवळ जाहिरातीसाठी म्हणून उभारायचे. त्या जागा जिकडे बस स्टॉप उभारायचे ते इथे उभारलं तर चालेल का? हा नागरिकांच्या दृष्टीने व्यवस्थित आहे का? कधी उठायचं, काही करायचं, टेंडर पास करायचं. पुण्यात असलेले नागरिकांच्या सोयीसाठी केलेले बस थांबे सध्या वादाच्या चक्रात अडकलेले आहेत आणि आपल्याला हे देखील कळण्यात येत आहे की यामागे काही घोटाळे देखील आहेत. तर आपल्यासोबत आहे प्रदेश सरचिटणीस हेमंत संबूस. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमका काय आहे हा विषय. काय माहितीये का, 2023 साली PMPLने एक टेंडर इश्यू केलं. जे टेंडर होतं की BOT तत्वावरती आणि त्याच्या माध्यमातून 300 बस स्टॉप हे शहरामध्ये उभारले जाणार होते. स्टेनलेस स्टीलचे हे बस स्टॉप हे केवळ जाहिरातीसाठी म्हणून उभारायचे असा हा घाट घातला होता. पण हे उभारताना नागरिकांच्या सोयीसुविधांचा कुठेही विचार केला गेला नाही. या बस थांब्यांवरती बस थांबत नाही. हे केवळ आणि केवळ जाहिरातीसाठी. आणि हे बस थांबे उभारताना जे टेंडर काढलं गेलं, ह्या टेंडरसाठी म्हणून जी प्रक्रिया राबवावी लागते, ती महानगरपालिकेने राबवली नाही आणि ती PMPLने राबवली नाही. वास्तविक पाहता ह्याच्या करारानुसार ह्याच्यामध्ये मेन्शन ज्या गोष्टी आहेत, की कुठल्या-कुठल्या विभागांच्या परवानग्या घ्यायच्या, ते त्या ठेकेदाराने घेतल्याच नाहीत. उदाहरणार्थ सर्वात महत्त्वाची जी आहे ती पथ विभागाची. ह्याची बस स्टॉप उभारताना करण्याला लागणारी खोदाई, त्यानंतर ह्याच्यात केबलिंगसाठी करायला लागणारी खोदाई, ह्याच्यासाठी परवानगी घ्यावी लागते. त्याला काही करोडो रुपयांचा खर्च येतो. हा खर्च लाटता यावा म्हणून त्यांनी ह्याची परमिशन घेतली नाही. आकाश चिन्ह विभागाची परमिशन लागते. आकाश चिन्ह विभागाची परमिशन घेतली नाही. टेंडर काढलंय सिद्धी एंटरप्राइजेस नावाने आणि व्यवहार होणारे टेक सिद्धी नावाने. म्हणजे हा एक प्रकार काय आहे, याची पण एक पूर्तता काय केलेली आहे ते बघावं लागणार आहे. अशा सगळ्या ह्या गोष्टी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. बरं, ही थोडी-थोडकी गोष्ट नाहीये. 300 बस स्टॉप्स जेव्हा तुम्ही उभारताय, याचं रनिंग मीटरमध्ये जर का मोजमाप केलं, तर कैक कोटी रुपये हे महानगरपालिकेला भरणा करायचे होते. ठेकेदाराने ते केले नाही. आता त्याला त्याचा तिनपट दंड भरावा लागेल. असं असताना याची गरज काय होती? बरं, हे थांबे मग जर तुम्हाला उभारायचे होते, तर मग तुम्ही महानगरपालिकेला विश्वासात घेतलं का? त्या जागा जिकडे बस स्टॉप उभारायचे आहेत, ते इथे उभारलं तर चालेल का? हा नागरिकांच्या दृष्टीने व्यवस्थित आहे का? हे विचारलं का? यांना लाजा वाटत नाहीत. कधी उठायचं, काही करायचं, टेंडर पास करायचं आणि वाटेल तिकडे हे करायचं. म्हणजे कुठेतरी इथे पाणी वेगळं मुरतंय. शहरावरती कोणाचं नियंत्रण राहिलेलं नाही. मग माझा प्रश्न आहे, की एरवी शहरामध्ये एवढा गवगवा करणारे पालकमंत्री कुठे गेले? खासदार कुठे गेले? माजी पालकमंत्री काय करतायत? ज्यांना फार पुण्याचा कळवळा आहे. मग ह्या सगळ्या वादाच्या भोवऱ्यामध्ये आता हे टेंडर अडकलेलं आहे आणि आता ह्याची सगळ्याची चौकशी आयुक्त करणार आहेत. आयुक्तांना मी पत्र दिलेलं आहे. त्यांना 15 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय, की तुम्ही या सगळ्याची चौकशी करा. या टेंडर प्रक्रियेमध्ये जो घोटाळा झालेला आहे, तो सगळा घोटाळा जो आहे तो बाहेर घ्या आणि ह्याच्यामध्ये जे दोषी अधिकारी आहेत, PMPLचे अधिकारी याच्यामध्ये प्रामुख्याने दोषी आहेत आणि हा ठेकेदार. त्या PMPLच्या अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई करा. तसंच या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका आणि तिनपट याचा दंड वसूल करा. ही प्रामुख्याने मागणी आहे. दादा, मग इतक्या वर्षापासून म्हणजे हे चालू आहे स्कॅम, तर मग महानगरपालिकेचं लक्ष कसं काय नव्हतं की तोही मुद्दा आहे, की ज्यावेळेला हे बस स्टॉप उभे राहत आहेत, तर त्यावेळेला त्या प्रभागातले अधिकारी, त्या विभागातले अधिकारी यांना कळलं कसं नाही? त्यांनी विचारणा का नाही केली? MSDCLनी पण पत्र देताना MSDCLनी पूर्तता केली का? कारण याच्यामध्ये आणखीन एक गोळ असा आहे, की ज्या ठिकाणी मीटरद्वारे हे सप्लाय देतायत आणि मीटरद्वारे हे बिलाचा भरणा करणार आहेत, ते मीटर TOD मीटर पाहिजे. ते साधं घरगुती मीटर्स आहेत. मग तुम्ही आत्ता जे लोकांना स्मार्ट मीटर बसवली, म्हणजे याचा अर्थ लोकांची मीटर काढलीत, जुनी इथे बसवलीत आणि त्यांना स्मार्ट मीटर बसवताय. कारण का ती TOD मीटर पाहिजे होती, ती नाहीयेत. मग महानगरपालिकेचं लक्ष नक्की आहे कशात? त्यांना इंटरेस्ट कशात आहे? कारण एवढा मला वाटत नाही, की याच्यामध्ये महानगरपालिकेचं लक्ष नसणार. मग तिथे कुठे पाणी मुरतंय का? याचाही मी शोध घेणार आहे. त्यामुळे हे प्रकरण लवकरात लवकर जेवढं बाहेर येईल, त्यातून कुठले अधिकारी दोषी आहेत, हे सिद्ध होईल. आता तुम्हाला राज्य सरकारला आणि महानगरपालिकेला तर या गोष्टीबद्दल काय सांगायचंय तुमच्याकडून?
नाही, पहिले म्हणजे मी तुम्हाला म्हटलं, की पहिली माझी स्टेप जी आहे, ती आयुक्त जे आहेत नवल किशोर राम यांना मी भेटलेलो आहे. त्यांनी मला आश्वासन दिलंय 15 दिवसामध्ये हेमंत मी या सगळ्या प्रक्रियेची चौकशी करतो आणि कोण दोषी आहे ते पहिले बघतो. ते जर नाही झालं, तर मात्र मला ह्याच्याविषयी पालकमंत्र्यांकडे जाब विचारावा लागेल, खासदारांकडे जाब विचारायला लागेल. तसंही नाही झालं, तर मात्र मला एक उग्र आंदोलन या सगळ्याच्या विरोधात घ्यावं लागेल आणि ते मी घेणार. आता या सगळ्या गोष्टीमध्ये राज्य सरकार आणि महानगरपालिका कशा प्रकारे दक्षता घेते ते आपण नक्कीच बघूया. तोपर्यंत मी मृदुला नारळे, न्यूज डॉट्स पुणे.